परमेश्वराच्या मदतीशिवाय तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतः करण्याचा प्रयत्न करता आहात. जेव्हा जेव्हा तुम्ही वैतागता तुमच्या लक्षात येईल की तुम्ही पुन्हा स्वतःच्या सामर्थ्याने ती गोष्ट करू पाहताय जी केवळ परमेश्वरच करू शकतो आणि त्याची वेळ तुम्हाला नापसंत आहे म्हणून तुम्ही हे सगळं करताय. हेच आहे दैनंदिन जीवनात आनंद लुटण्याच्या आजच्या भागात. माझ्यासोबत आजच्या कार्यक्रमात आल्याबद्दल मी सहभागी आहे. तुम्ही अशक्य अशा परिस्थितीत फसल्यासारखं तुम्हाला कधी वाटतं का? खरं तर तुम्ही नसताच, कारण जे मनुष्याला अशक्य असतं ते केवळ देवालाच शक्य असतं. मी हे पुन्हा सांगते, जे माणसाला अशक्य असतं ते केवळ परमेश्वराला शक्य असतं. परमेश्वर तुम्हाला कुठल्याही खड्ड्यातून बाहेर काढू शकतो. जॅक्सनविला फ्लोरिडा इथे दिलेल्या या संदेशापासून प्रेरित व्हा. लूक अध्याय 18 म्हणतं परमेश्वराला सर्व गोष्टी शक्य आहेत. लूक अध्याय 18 वचन 27 म्हणतं, पण तो म्हणाला जे मनुष्याला अशक्य आहे ते परमेश्वराला शक्य आहे. देवाला सगळ्या गोष्टी शक्य आहेत हे जाणण्यासाठी प्रथम त्या माणसाला अशक्य आहे हे आपल्या लक्षात यायला हवं, नाही का? बघा, आपण ते वचन वाचतो पण त्यातलं महत्वाचं ते गमावतो. परमेश्वराला सर्व गोष्टी शक्य असण्यासाठी प्रथम त्या आपल्यासाठी अशक्य आहेत हे आपल्या लक्षात यायला हवं, नाही का? आपल्या आयुष्यात असं होतं की आपण आपल्याला न येणाऱ्या गोष्टी करू पाहण्यात बरीच वर्ष घालवतो. त्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करतो ज्या आपण घडवू शकत नाही. परमेश्वर शांतपणे बाजूला उभा राहतो आणि आपल्या थकण्याची वाट पाहत राहतो. शेवटी आपण ती गोष्ट लक्षात घेऊन मान्य करतो जी त्याला सुरुवातीपासून माहित होती, देवा मला हे जमत नाही, हे शक्यच नाहीये. देवा, माणसाला हे शक्यच नाहीये. अशा वेळी तो समोर येऊन म्हणतो पण परमेश्वराला सर्व गोष्टी शक्य आहेत. बायबल ज्याला दैहिक कळकळ असं म्हणतं ते आपल्यात भरपूर आहे. भरपूर दैहिक शक्ती. दैहिक आणि आध्यात्मिक शक्तींमध्ये बराच फरक असतो. दैहिक शक्ती आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देते ज्या आपल्याला करता येत नाही. त्याचा परिणाम म्हणजे त्रास होतो. किती जणांना वैतागल्यासारखं वाटतंय? तुम्हाला गोंधळल्यासारखं वाटतंय का? सतत झटत असल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? काही केलं तरी त्याचा फायदा होत नाहीये. ठीक आहे, मग एक सांगू का, आपल्याला तसं वाटता कामा नाही. येशूने यासाठी मरण पत्करलं नाही की तुम्ही सतत झटत राहावं, वैतागलेले असावं, गोंधळात असावं. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आज हे ऐकून लक्षात घ्यावं, कारण या गोष्टी कठीण मार्गाने मी माझ्या आयुष्यात शिकलीये. मी तुम्हाला जे सांगते ते मला सांगण्यासाठी कोणी नव्हतं. मला ते स्वतः शोधावं लागलं, स्वतः शिकावं लागलं. मला वाईट वाटतं, कारण जेव्हा तुम्हाला असं कोणी मिळतं तेव्हाच तुम्हाला समजतं. खेद वाटतो, पण इतर कोणी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला समजत नाही. तरीही आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला काही गोष्टी सांगू पाहणारच आहे. थोडासा त्रास होईल तुम्हाला, पण तुमच्या यातना कमी होतील. आणि जर तुम्हाला समजलं नाही, पुढच्या वेळी तरी तुम्हाला ते समजेल. बहुधा तुम्ही विचार कराल ती बरोबर बोलत होती. देवासोबतच्या वाटचालीतल्या प्रारंभीच्या काळी मी ते करू पाहत होते जे केवळ देवच करू शकत होता. परिणामी सतत त्रासलेली असायचे. मी फारच त्रस्त होते. प्रिय प्रभू, मी फारच त्रस्त आहे, कारण पाणी लागणारच नाही अशा विहिरी मी खोदू पाहत होते. खरंच तुमचं एखादं कार्य असतं, त्यावर तुम्ही काम करता आणि मग ते काम संपल्यावर तुम्ही जमेल तितकं सर्वोत्तम काम केलेलं असतं, तरीही ते कार्य आधी इतकंच वाईट आणि किंबहुना त्याहून अधिक वाईट असतं. आणि मग आपण विचार करतो, देवा मी निश्चितपणे काय करावं असं तुला वाटतंय.
आपण आता एका अशा तरुण राज्यकर्त्याकडे पाहणार आहोत जो येशूला म्हणाला, मला सार्वकालिक जीवनाचा वारसा मिळावा म्हणून मी काय करू. त्याच्या प्रश्नाला अर्थ नव्हता, कारण करणं आणि वारसा हक्काने मिळणं या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. मला वारसाने मिळावं म्हणून मी काय करायला हवं. आम्ही मेल्यानंतर डेव्हचं आणि माझं जे आहे ते आमच्या मुलांना वारसा हक्काने मिळेल याचं कारण त्यांनी त्यासाठी काही केलं म्हणून नाही, तर आम्ही जे केलं त्यासाठी त्यांना ते मिळणार आहे. नक्कीच त्यांना एकच करावं लागेल, म्हणजे त्याला जर आपण कर्म म्हणणार असू तर ते एकच की त्यांना आमच्यासोबत चांगले संबंध राखावे लागतील. त्यांना आमच्यासोबत चांगलं नातं राखावं लागेल. आमची मुलं बरीच चतुर आहेत, त्यांना त्यांचे आई वडील फारच आवडतात. ते आमच्यासाठी काम करतात, ते आम्हाला सदिच्छा देतात, आम्ही किती चांगले पालक आहोत ते आम्हाला सांगतात. आमेन. कधी कधी एखादा मूल माझ्यासाठी काही करू पाहतं, त्याच्या बदल्यात मी त्याला पैसे देऊ पाहते, तर तो म्हणतो नाही मी असं करू शकत नाही, ते आमच्याशी फार चांगले वागतात. पण येशूने आम्हाला घरी बोलवल्यावर त्यांनाच सगळं मिळणार आहे. खरं तर आम्ही त्यांच्यासाठीच बचत करतोय. तुम्ही अगदी असंच करता जेव्हा लोक तुमच्याशी चांगले संबंध राखतात. ते येऊन असं म्हणत नाही तुम्ही मेल्यावर तुमचा पैसा आम्हाला मिळावा म्हणून आम्ही काय करायला हवं बरं. खरोखर त्यांनी असं केलं तर मला त्यांना काहीच द्यावंसं वाटणार नाही. म्हणूनच त्या माणसाच्या प्रश्नाला काहीच अर्थ नव्हता की वारसा हक्काने मिळवण्यासाठी मी काय करायला हवं. हा एक वाईट प्रश्न होता, कारण वारसा हक्काने लाभणं म्हणजे इतरांनी जे काम करून मिळवलंय त्याचा मोफतपणे कुणीतरी स्वीकार करणं. कर्म करणं म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी काम करणं होय. आपण सतत ते मिळवू पाहतो जे देवाच्या इच्छेनुसार आपण स्वीकारायला हवं. तुम्ही तुमचं आरोग्य मिळवलं का? काही नवी संधी तुम्ही मिळवली का? तुमचं तारण तुम्ही मिळवलं का? पवित्र आत्म्याला मिळवलं का? तुमचा चमत्कार मिळवला का? बायबल हे मिळवण्याविषयी बोलत नाही. पौल लोकांना म्हणाला, तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार केलात का? ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना त्यांनी त्याचं पुत्र होण्याचं सामर्थ्य दिलं. दया स्वीकारा, क्षमा स्वीकारा. तुम्ही स्वीकारणं म्हणजे निव्वळ एखाद्या पात्रासारखं वागून जे दिलं त्याचा स्वीकार करणं. मिळवणं म्हणजे कष्टाने धडपडीने ते मिळवू पाहणं. दैहिक कर्म तुम्ही समजून घ्यायलाच हवीत. कृपा म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्यायला हवं. कार्य म्हणजे काय, दैहिक कर्म म्हणजे काय. आपण कार्य करावं अशी देवाची इच्छा आहे, पण आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कार्य करावं. केवळ देवाने सांगितलेलंच काम आपण करायला हवं. दैहिक कर्म म्हणजे मला जे हवंय ते माझ्या वेळेनुसार प्राप्त करण्यासाठी असलेली माझी कल्पना होय. दैहिक कर्म म्हणजे स्वतःच्या शक्तीनं देवाचं काम करू पाहणं होय. दैहिक कर्म ते करत असताना आपण काय करत असतो? स्वतःमध्येच स्वतः परिवर्तन घडवू पाहत असतो. तेव्हा मी चांगली व्यक्ती नाही, मला माहितीये, मी केवळ चांगलं होऊ पाहतेय. देवा, मला माहितीये की तोंड या विषयावर माझ्याकडे जॉईसच्या सगळ्या टिप्स आहेत, पण माझं तोंडच माझी समस्या आहे. मी फारच बोलते देवा. आता मी कमी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मी प्रयत्न करेन देवा. फक्त काय करायचं ते तू मला सांग, मी प्रयत्न करेन. तुम्ही मरेपर्यंत प्रयत्न कराल, पण तुम्ही इतरांसारखं वागता, देवाला या सगळ्यापासून लांब ठेवता, आणि मग कशाचाच फायदा होत नाही. वॉचमन काय म्हणाले ते ऐका. तुम्ही विजयी होण्याआधी तुम्ही अशा टप्प्यावर पोहोचाल की तुम्ही देवाला सांगायला हवं, मला जमत नाहीये, मी प्रयत्न करू शकत नाही, मी हारले, मी प्रयत्न करणं सोडून देतोय, मी लढणार नाही. यालाच शरण जाणं म्हणतात. शरण जाणं. परमेश्वरा, मला हे अशक्य आहे, पण तुला हे शक्य आहे. कितीच जणांच्या हे लक्षात येतंय की आपल्याला नेहमी चमत्कार हवा असतो, पण आपण वाटेतून बाजूला होत नाही. तुम्हाला चमत्कार लाभण्याआधी तुम्ही वाटेतून बाजूला व्हायलाच हवं. जे केवळ परमेश्वर करू शकतो ते करण्याचा प्रयत्न करणं थांबवा. तो असं म्हणाला की तुम्ही म्हणायला हवं, प्रभू मी पूर्णपणे हार मानतोय,
पूर्वी मला वाटलं होतं मी कसंही करून माझ्या जिभेवर ताबा ठेवीन, पण आता प्रभू मी हार मानलेली आहे. मी हार मानलीये. मला जमत नाहीये. मी प्रयत्न करणार नाही. मी हार मानलीये आणि आता प्रभू मला आनंद वाटतोय की मला काहीच करायचं नाहीये, केवळ तुझं कार्य पाहायचंय. तुम्हाला अशक्य असलेल्या गोष्टीच देवाला शक्य असतात हे लक्षात घ्या. काहींनी आज हे लक्षात घ्यायला हवं की स्वतःपासून तुम्ही फार लांब आहात आणि तुम्ही पुढे सरकून झेप घेऊन असं म्हणायला हवं की आता बास झालं, माझे प्रयत्न संपले. हे घडवण्याचा प्रयत्न करणं हे माझं काम नाहीये. हे देवा तुझं काम आहे. तुझंच ते काम आहे. तुम्ही एक गोष्ट करावी अशी देवाची इच्छा आहे आणि ती मी तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे देवाची इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. म्हणूनच तुम्हाला विश्वास ठेवणार असं म्हटलंय. प्रकटीकरण झालं का? विश्वासणाऱ्यांना विश्वासणारे म्हणतात कारण त्यांनी विश्वास ठेवायला हवा म्हणून. नाहीतर आपल्याला सिद्धीच नेणारे असं म्हटलं असतं. आपण वचनाचा अभ्यास करायलाच हवा आणि देववचनाच्या आधारे प्रार्थना करायला हवी. आपण वचनाची कबुली द्यायला हवी आणि देवाचं कार्य पाहायला हवं. आपण वचनाचा अभ्यास करतो, वचनावर विश्वास ठेवतो, वचनानुसार प्रार्थना करतो, वचनाची कबुली देतो, आपण देवाचं कार्य पाहतो. आपण वचनाचा अभ्यास करतो, वचनावर विश्वास ठेवतो, वचनानुसार प्रार्थना करतो, वचनाची कबुली देतो आणि देवाचं कार्य पाहतो. देवाचं पुन्हा एकदा आपण वचनाचा अभ्यास करतो. एक सांगू का, कित्येक लोक असं कधीच करत नाहीत. जगात किती अज्ञानी ख्रिस्ती आहेत याची कल्पना आहे का तुम्हाला? पौल म्हणाला, बंधुजन हो, आत्म्याच्या दानाविषयी तुम्ही ज्ञानहीन असता कामा नये आणि सैतानाच्या कपटाबाबत ज्ञानहीन राहू नका. पण अज्ञानी राहू नये. आपण सुशिक्षित असायला हवं. देवाच्या इच्छेनुसार तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात विजय हवा असेल तर आजन्म विद्यार्थीच असायला हवं. आपण ज्या अर्थी तुम्ही सभेला आलात म्हणजे तुम्हाला रुची आहे यामध्ये. पुष्कळ जण टीव्हीवर हा कार्यक्रम पाहताय. तुम्ही टीव्ही पाहताय म्हणजे तुम्हाला देववचन शिकण्याची आवड आहे. पण मी तुम्हाला सांगते, हे रविवार सकाळच्या पलीकडे जायला हवं. हे एका सभेच्या पलीकडे जायला हवं. तुमच्याकडे कधीही न ऐकलेल्या पण खण भरून असलेल्या टेप्सच्या पलीकडे जायला हवं. कधीही न वाचलेल्या पुस्तकांच्या पलीकडे जायला हवं. धूळ खात पडलेल्या बायबलच्या 10 अनुवादांपलीकडे जायला हवं. तुम्ही एक करा, दिवसातला थोडा वेळ केवळ वाचनासाठी ठेवायला हवा. तुम्ही केवळ वाचनाद्वारे काय कळतं याचं तुम्हालाच नवल वाटेल. केवळ वाचा तुम्ही. मी बायबल वाचनाची शिफारस करते, पण त्यासोबत तुम्ही लोकांनी लिहिलेली ती चांगली पुस्तकंही वाचा ज्यात त्यांनी वचनाचा वापर करून वास्तव परिस्थितीत ती वचनं वापरून बघितलेली आहेत. तुम्ही अशी उत्कृष्ट पुस्तकं वाचा जी अशा लोकांनी लिहिली आहेत जे खरोखर त्या परिस्थितीतून गेले आहेत. जशा परिस्थितीतून तुम्ही पार जाताय त्यांनी ती परिस्थिती तुम्हाला समजवण्यासाठी देववचनाचा वापर केला आहे आणि तुम्हीही ते समजून घ्या आणि त्या बाबतीतचा अभ्यास करा. तुम्ही जर तापट स्वभावाचे असाल तर तुम्ही भरभराटीचा अभ्यास करता कामा नये. लक्षात आलं? माझं ऐकलत का? तुमचं वैवाहिक जीवन जर विस्कळीत झालं असेल, पदोन्नतीचा अभ्यास करू नका. आपण काही मूर्खपणाच्या गोष्टी करतो. तुम्हाला समस्या असेल त्या बाबतीत तुम्ही अभ्यास करायला हवा. हे समजून घ्या कारण हे महत्वाचं आहे. तुम्हाला ते समजेपर्यंत तुम्ही त्याला जडून राहायला हवं. तुम्ही ते समजून घ्यायलाच हवं. बघा, कुणाला जर वैद्यकीय शिक्षण घ्यायचंय आणि त्याने त्याच्या शिक्षणाची सुरुवात केली तर तो सोमवारी वैद्यकीय शिक्षण, मंगळवारी वकिलाचं शिक्षण, बुधवारी अकाउंटिंगचं शिक्षण किंवा गुरुवारी इंजिनिअरिंगचं शिक्षण असं शिक्षण घेणार नाही आणि मग पुन्हा वैद्यकीय शिक्षणाकडे वळणार नाही. तो वैद्यकीय शिक्षणाला चिकटून राहील, इकडे तिकडे फिरत बसणार नाही. मला वाटतं हे खरंच खूप महत्वाचं आहे.
देवाच्या प्रेमाविषयी लोकांना प्रगटीकरण होतच नाही. तुम्ही इतरांना परमेश्वर त्यांच्यावर किती प्रेम करतो हे सांगता, पण जेव्हा तुमची वेळ येते तेव्हा तो तुमच्यावर विनाट प्रेम करतो याची खात्री तुम्हाला नसते. तुम्हाला वाटतं इतर दिवसांपेक्षा तुम्ही चांगलं वागता, तेव्हा तो तुमच्यावर अधिक प्रेम करतो. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात, परीक्षेत फसता, तुमच्या मुखातून हेच बाहेर पडतं, देवा तू माझ्यावर प्रेम करत नाहीस, देवा तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. आपल्याला गोष्टींवरच्या प्रगटीकरणाची गरज आहे, केवळ बुद्धीची नाही. तुम्हाला प्रगटीकरण मिळतं ते त्याला चिकटून राहून आणि वारंवार 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 ते ऐकत राहणं. म्हणूनच जेव्हा तुम्ही अशा सभांना येता, तुम्ही नोंदी लिहून घेता, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचा अभ्यास करता, आपण पाहिलेल्या वचनावर मनन करता, तुम्हाला समजेपर्यंत तुम्ही ते वारंवार 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 वाचत राहता. आता इथे गोष्टी ऐकण्यात काहीच गैर नाही, पण तुमच्या अभ्यासाची गरज विजय प्राप्तीपर्यंत असायला हवी. हे लक्षात घ्या. तुम्ही जोवर तुम्हाला विजय मिळत नाही तोवर बघा, हा उत्तम सल्ला आहे, कारण मला वाटतं लोक उगाच इकडे तिकडे उड्या मारण्याची चूक करतात. आपण वचनात असल्यामुळे आपल्या आयुष्यात चमत्कार आणि नवनवीन गोष्टी घडून येतील असं आपल्याला वाटतं, पण तुम्ही एखाद्या गोष्टीचं प्रगटीकरण होऊन ते समजेपर्यंत त्याला चिकटून राहायला हवं. मी देवाच्या प्रेमाचा एका वर्षासाठी पुरेपूर अभ्यास केला, आणि बघा, जर मला कशाचंच ज्ञान नसेल तर तुम्ही एका अशा स्त्रीकडे पाहताय जिला माहितीये की परमेश्वराचं तिच्यावर प्रेम आहे. एक गोष्ट मी सांगते, त्याने मला धैर्य मिळालं, धिटाई मिळालीये, माझ्या आयुष्यातून भय नाहीसं झालंय. मी देवाच्या प्रेमाचा एक वर्षभर अभ्यास केला, आणि मग 7 वर्ष, म्हणजे असं नाही की 7 वर्ष मी इतर कशाचाच अभ्यास केला नाही, पण मी 7 वर्ष प्रेमात वाटचाल करण्याचा अभ्यास केला, कारण मी चांगली व्यक्ती नव्हते. मी स्वार्थी आणि स्वकेंद्री व्यक्ती होते, आणि माझं सेवाकार्य होतं. मला दान होतं ज्यामुळे मी कुठेतरी पोहोचू शकले, पण तिथे पोहोचल्यावर टिकून राहण्यासाठी माझ्याकडे चारित्र्य होतं का? आपलं चारित्र्य एकाच गोष्टीने बदलणार आहे, आणि ते म्हणजे अभ्यासाने अभ्यासाने अभ्यासाने. आणि कठीण वाटत असताना, अयोग्य वाटत असतानाही योग्य ते करून देववचन लागू करणं, वारंवार वारंवार वारंवार. बघा, आपल्याला करता येणारी सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे प्रीतीत वाटचाल करणं, कारण आपण सर्वजण जन्मजात स्वार्थी आणि स्वकेंद्री असतो, आणि आपल्या डोक्यात हे चालूच असतं की माझं काय माझं काय माझं काय माझं काय माझं काय माझं काय. आमीन. माझं काय माझं काय माझं काय माझं काय. आपण स्वतःला विसरायला हवं, स्वतःवरची दृष्टी काढायला हवी, आपल्याच आवडींवर लक्ष केंद्रित करता कामा नये. आपला वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे जायला हवं, आणि निस्वार्थीपणाचा वधस्तंभ उचलायला हवा. आपण स्वतःवर संतुलित प्रीती करा, स्वतःवर अतिप्रेम करू नका. आमीन. आपण स्वतःला रोज म्हणायला हवं, हे माझ्याविषयी नाही, हे माझ्याविषयी नाही. आपण वचनाचा अभ्यास करायला हवा, वचनावर विश्वास ठेवायला हवा, वचनानुसार प्रार्थना करायला हवी, वचन बोलायला हवं, आणि देवाचं कार्य पाहायला हवं. मी तुम्हाला सांगते, मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला, इतरांना बदलण्याचा प्रयत्न केला, देवला बदलण्याचा प्रयत्न केला, मुलांना बदलण्याचा प्रयत्न केला, माझ्या मुलांनी देवावर प्रीती करावी असा प्रयत्न केला, त्यांना शाळा आवडावी असा केला, त्यांनी आपली खोली स्वच्छ ठेवावी असा प्रयत्न केला, त्यांनी पौष्टिक जेवण जेवावं असाही केला, माझ्या सेवा कार्यात वाढ करण्याचा प्रयत्न केला, माझी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, देवाने तो करत असलेली कामं लवकर करावीत असाही प्रयत्न केला मी. तुम्हाला प्रयत्न करण्याविषयी माहितीये? चला, जवळजवळ प्रत्येकाकडे सध्या काही नवे प्रकल्प आहेत, पण मी काय करीन हे मला माहितीये. तुम्ही काय केलं? वारसा हक्काने मिळण्यासाठी मी काय बरं करायला हवं? चुकीचा प्रश्न. दैहिक कर्म म्हणजे त्रासदायकपणा. स्वतःसाठी एक फलक बनवा, तो तुमच्या घरात लावा. दैहिक कर्म म्हणजे त्रासदायकपणा. दरवेळी जेव्हा तुम्ही त्रस्त होतात, जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल, तुमच्या लक्षात येईल तुमच्या शक्ती आड काय लपलेलं आहे, आणि तुम्ही ते करू पाहत आहात जे केवळ परमेश्वरच करू शकतो, आणि त्याची वेळ तुम्हाला पटत नाही, म्हणूनच तुम्ही ते सगळं करू पाहता. आणि मग आपण अब्राहम आणि सारायसारखे होतो. हे फारसं लवकर होत नाही. मी काय करीन ते मला ठाऊक आहे. मग आपण इश्माईल बनतो, आणि आपल्याला 13 वर्ष इसहाक येईपर्यंत त्याची सेवा करावी लागते.
तुम्हाला हे माहित नसेल तर वाचा तुम्ही ते नक्की. अब्राहम आणि सारा हे एक दाम्पत्य होतं ज्यांना देवाने मुलासाठी वचन दिलं. ते मूल होण्याच्या वयापलीकडे गेले होते. तिच्यात वयानुसार बदल झाले. तो अशक्त होता. त्यांचं वय जवळजवळ 100ला येऊन पोचलं. माणसाला जे शक्य नाही ते देवाला नक्कीच शक्य आहे. देवाने त्यांना वचन दिलं की तुमच्या स्वतःच्या शरीरातून तुम्हाला वारस मिळेल. त्याने त्यांना वचन दिलं. ते या वचनाला अनेक वर्ष जडून राहिले. देवावर विश्वास ठेवून होते. तसं काहीच झालं नाही. साराय स्त्रीचं सामर्थ्य. तिला एक कल्पना सुचली. मला माहितीये आपल्याकडून देवाची काय अपेक्षा आहे. आपल्याला अशा रीतीने मूल मिळेल. मी तुला तुझी दुसरी पत्नी म्हणून माझी दासी देते. मठ्ठपणा, याला मठ्ठपणाच म्हणायचं नाही का? कोणती स्त्री आपल्या पतीला दुसरी स्त्री मिळवून देईल सांगा? मी माझा पती कोणाशीच शेअर करू शकणार नाही. आमेन. तू त्याच्या जवळ जा, तो तुझे डोळेच बाहेर काढेल. माझी प्रीतीतली वाटचाल लगेच वाया जाईल. ती म्हणाली, माहितीये, मला माहितीये, मी तुम्हाला माझी दासी तुमची पत्नी म्हणून देते आणि तुम्ही एकत्र येऊ शकता. म्हणजे तिला मूल होईल आणि ते मूल आपलं असेल. तो म्हणाला, मला वाटतं हे बरं पडेल. आणि एक सांगू, असं दिसून आलं की त्यांचा फायदा होतोय. ही ती समस्या आहे. कधी कधी आपण आपल्या गोंधळात अशा रीतीने फसतो की त्याचा फायदा होतोय असं दिसून येतं. पण एक सांगू, दैहिक शक्ती आणि दैहिक कळकळ ही अगदी अशीच असते जणू. तुमच्या या प्रवासात तुम्ही तर बऱ्याच लोकांचा समावेश करू शकता. पण दैहिक शक्तीविषयी माझ्या लक्षात आलेली समस्या ही, काही वेळा नंतर असं वाटू लागतं, पण तेव्हा मला समजत नाही. ब्ला 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 ब्ला. आता ऐका, तो सुरुवात करणारा आहे आणि संपवणारा देखील. पण त्याने जे चालू केलं नाही ते संपवण्याची जबाबदारी त्याची नाही. तुम्ही सुरुवात केली, तुम्हीच संपवा. म्हणूनच खात्री करून घ्या, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात करता तेव्हा त्यात परमेश्वर आहे. कारण मी तुम्हाला नक्की सांगू शकते, दैहिकतेत जर तुम्ही सुरुवात केली, तुमचं शरीर तुम्हाला उत्तर देऊ लागेल. सगळ्यांचंच देतं. तुमच्या शरीरात तुम्हाला अडचणीत फसवण्याची ताकद आहे आणि हेच सत्य आहे.